दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहर ग्रामपंचायत येथे जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामास ग्रामसभा आणि मासिक सभा न घेता सुरुवात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केलाय। या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्यांना तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता कार्यालयाच्या बांधकामाचे काम सुरू केले। तसेच सुरू असलेल्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या संदर्भात ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदन सादर करून काम तातडीने थांबविण्याची आणि नियमानुसार ग्रामसभा घेऊनच पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। यावेळी बांधकाम विभागाच्या देवरे मॅडम यांनी संबंधित कामाबाबत प्रथम ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात यावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे। पांडुरंग पोटंदे ग्रामपंचायत सदस्य वरसवीर ते आरती नवसू देशमुख बोरपाडा ग्रामपंचायत सदस्य धोंडराम देवराम भोये ग्रामपंचायत सदस्य। हे ग्रामपंचायत काम 15 लाखाचं एस्टिमेट असून हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। याला कोणचं काम चांगली बळदाटी नाही दिलेलं आहे, त्याला एकदम ते धसले जाईल गत्तरी। हे ठेकेदार हे ग्रामपंचायत मार्फत काम चालू आहे, सरपंच ग्रामपंचायत मार्फत काम चालू आहे। हे काम एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। याची काम सोयीस्कर माहिती चौकशी व्हावा, हे काम बंद पाडण्यात यावं। पांडोरे वरसवीर ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायत कार्यालयाचं काम चालू आहे। साधारण एस्टिमेट हे 15 लाखाचं आहे आणि जे काम चालू आहे हे ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून चालू आहे। या कामाला कोणताही ठेकेदार नाही, ते स्वतः ठेकेदार आहेत आणि जे काम केलेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। ज्या कामाची पद्धत ही ग्रामसभेवरती आणि मासिक मीटिंगवर घेतली जाते आणि आमच्यासोबत इतर ग्रामपंचायत सदस्य पण आहेत, त्यांना विश्वासात न घेता किंवा कोणत्याही नागरिकाला विश्वासात न घेता हे काम त्यांनी बोगस पद्धतीने केलं आहे। सदर कामाची चौकशीकरिता आज आम्ही अभियंता GA मॅडम देवरे यांना निवेदन दिले। सदर काम बंद करण्यात यावा आणि ते काम पुन्हा नव्याने करून देण्यात यावे ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि गावच्या वतीने आणि आमच्या सदस्याच्या वतीने मागणी करतो। हे काम जर नव्याने करून दिलं नाही तर आम्ही पंचायत समिती बांधकाम विभागावरती तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल हे मी शासनाला आश्वासन देतो किंवा एक जाहीर आवाहन म्हणून करत आहे। दरम्यान या प्रकरणामुळे वरसविहर ग्रामपंचायत परिसरात चर्चा सुरू असून ग्रामस्थांनी पारदर्शक कारभार आणि दर्जेदार बांधकामाची मागणी केली आहे। संबंधित विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।